आणि आई काय घरी बसून असते का प्रत्येकाची? आई कुठेतरी बाहेर कामासाठी गेलेली असते. मग आपल्याला काय सांगितलेलं असतं, शाळेतून घरी आलं की काय कर, बाहेर भटकू नको, अभ्यास कर. मग आपण ऐकतो का आईचं सगळं? सगळेजण ऐकतात का? विचारू का मी सरांना, सगळेजण अभ्यास करतात का? ते होमवर्क कम्प्लीट करता तुम्ही? व्हेरी गुड. मग आईने तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं, हा आईने तुमच्यावर ठेवलेला एक विश्वास असतो. बरं, त्यावेळी तुम्हाला तुमचे मित्र काही जण सगळेच विश्वासाने वागतील असं नसतं, बरोबर आहे? त्याच्यामधला एक तरी असं असतं की आईने सांगितलेल्या गोष्टी तो ऐकत नसतो आणि तो आपल्याला खेळायला बोलवायला जरी आला तरी आपण काय म्हणतो, नको बाबा, मला माझ्या आईने काय सांगितलंय, अभ्यास करायला सांगितलं, बरोबर आहे? सांगितलेलं असते आणि मग आपण काय करतो, अभ्यास करतो. हा झाला विश्वास, कुणी आपल्या आईवडिलांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास. आता आपण दुसरं मूल्य पाहणार आहोत, नीटनेटकेपणा. व्यक्तीचे सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरील योग्य वर्तन, सामाजिक आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबतचे योग्य सवयी आणि आपल्या सार्वजनिक जबाबदारीने आपल्या ज्या सुविधा मिळाल्या, ज्या आपल्याला गोष्टी मिळाल्या, त्यांच्या जबाबदारीने आपण पालन करणे म्हणजे आपले काय असतं, नीटनेटकेपणा. आता नीटनेटकेपणा म्हणजेच काय, तर आपण दररोज शाळेत येतो, आपल्याला शाळेकडून आता सरांनी सांगितलं, आम्ही यांना 2 गणवेश दिले, बूट सॉक्स दिले. किती जण आपण त्या वस्तूंचा जबाबदारीने वापर करतो का? तुम्हाला आयडेंटिटी कार्ड दिला आहे, वस्तू शाळेतून भरपूर भेटतात की नाही? तर शाळेमध्ये येताना आपण व्यवस्थित गणवेश, स्वच्छ असा गणवेश घालून येणे, आयडेंटिटी कार्ड, आपले वह्या पुस्तक असेल, शाळेची बॅग असेल, टिफिन बॅग असेल, या गोष्टी आपण व्यवस्थित शाळेत घेऊन येणे किंवा आपण व्यवस्थित वागणे. आपण दररोज सकाळी उठून काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? उठल्याबरोबर आपण काय करायला पाहिजे? आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. आई जसं सांगेल, दात स्वच्छ धुणे, आंघोळ करणे, दररोजच्या दररोज आंघोळ केली पाहिजे की नाही? मग हा आपला काय असतो, नीटनेटकेपणा असतो. बघा, स्वतःचा गणवेश, शाळा, घर, आपला शाळेतला परिसर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी कोणाची आहे?